हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो बनाइए खाना और परोसिए प्यार. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर आज ही आहे स्पेशल झुणका किंवा आपण पिठलं म्हणू शकतो आणि ह्याच्यामध्ये यूज केलेत मी 2 भाज्या. त्या कुठल्या त्या आपण पुढं बघू. इथे मी लसणाचे 2 गड्डे आणि 1 चमचा जिरे कुटून घेतलेले आहेत. ह्या 2 भाज्या म्हणजे मेथीच्या 1 जुडी आणि शेपूच्या छोट्या 2 जुड्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि चवीनुसार तिखट ज्या पद्धतीनं पाहिजे अशा मिरच्या पण घेतलेल्या आहेत. मोहरी फोडणीसाठी घेतलेली आहे. तिखट ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मिरच्या घेऊ शकता. इथे 7 ते 8 चमचे मी तेल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये टाकलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मिरच्या, कढीपत्ता आणि जिरे लसूणाची जी पेस्ट आपण केलेली आहे. खलबत्त्यामध्येच कुटून मी ही केलेली आहे आणि थोडे आबडधबडच ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे. थोडं परतून घ्यायचं आहे, जास्त फ्राय करायचं नाही. त्याचा लसणाचा थोडासा वास म्हणजे कच्चेपणा राहायला पाहिजे असं आपण परतून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पुढे जाऊन हिंग आपण ॲड करणार आहोत. इथं 1 चमचा किंवा पाव चमचा तुमच्या इच्छेप्रमाणे. आणि हळद मी ॲड करते इथं 1 चमचा हळद. हे सर्व परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर आपण ज्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत. पण तत्पूर्वी आपण इथं थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, कारण त्या लसणाचा स्वाद जो आहे तो पाण्यामध्ये उतरावा आणि त्यामुळे ह्या भाज्यांमध्ये पण थोडा जास्त प्रमाणात तो वास जो आहे तो उतरावा. त्याच्यासाठी मी थोडं अगोदर पाणी टाकलं होतं आणि भाज्या टाकून घेतल्या. पण तुम्ही तेलामध्ये सुद्धा फ्राय करून वाफवून घेऊन परत पाणी ॲड करू शकता. इथं तुम्ही बघू शकाल मी दोन्ही ज्या भाज्या आहेत शेपू आणि मेथी त्या टाकलेल्या आहेत आणि परतून घेतलेलं आहे. आणि ह्याला झाकून व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ असं टाका की आपण परत ह्याच्यामध्ये झुणका करणार आहोत, त्यामुळं डाळीचं पीठ ॲड करणार आहोत. ह्या प्लेटवरच मी पाणी टाकलेलं आहे आणि हे पाणी गरम झाल्यानंतर परत मी ह्या भाज्यांमध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही वेगळीकडं पाणी गरम करूनही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आपल्याला जेवढ्या प्रमाणात पिठलं हवं आहे ह्या भाज्यांचं तेवढ्या प्रमाणात आपण इथं पाणी टाकून घेणार आहोत. आणि मिठाचं प्रमाण थोडंसं टेस्ट करून बघून आपण टाकणार आहोत. तर इथं मी डाळीचं पीठ टाकायला सुरुवात केलेली आहे. उकळतं पाणी पाहिजे, म्हणजे भाज्या आणि जे पाणी आहे ते उकळी आलेली पाहिजे, म्हणजे ह्याच्यामध्ये जे पिठलं आहे आपलं ते व्यवस्थित होतं आणि जे पीठ आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स व्हायला चांगली मदत होते. तर आपल्याला जेवढ्या प्रमाणात झुणका पाहिजे आहे, पिठलं पाहिजे आहे तेवढ्या प्रमाणात आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकू शकतो. आपण ज्या प्रमाणात मीठ आणि तिखट ह्याचा वापर केलेला आहे त्यालाही विसरून चालणार नाही. त्याची जी चव आहे ती दोन्ही मॅच व्हायला पाहिजे इतपत आपण ह्याच्यामध्ये सर्व साहित्य म्हणजे डाळीचं पीठ टाकणार आहोत. वरून 2 चमचे तेल मी टाकलेलं आहे आणि ह्याला वाफवण्यासाठी 1-2 मिनटं ठेवून दिलेलं होतं. त्याच्यानंतर ह्याला चांगलं शिजू द्यायचं आहे, कारण डाळीचं पीठ आपण नंतर टाकतो ते व्यवस्थित वाफेवर शिजणं हेही गरजेचं असतं. आणि ह्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकाल अतिशय छान असं हे आपलं पिठलं तयार झालेलं आहे. आणि मी हे सर्व केलं एका छानशा प्लेटमध्ये. हे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. मी माझ्या मुलांना हे डब्यासाठी दिलं होतं आणि त्यांना फार आवडलं. तुम्हीही नक्की ट्राय करा. ह्या भाजीऐवजी दुसऱ्या भाज्याही ह्याच्यामध्ये ॲड करा आणि नक्की आस्वाद घ्या. शेवटपर्यंत बघताय. थँक्यू सो मच.